धुळ्यात व्होल्वो बसचा वापर करून गुटखा तस्करी, 8,18,000चा पान मसाला आणि 1.5 कोटींची बस जप्त। इंदोर येथून पुण्याकडे जाणाऱ्या शामोली परिवहन कंपनीच्या व्होल्वो लक्झरी बसमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पान मसाल्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आर्वी पोलीस दूरक्षेत्राजवळ नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला होता। 21 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास संशयित व्होल्वो बस थांबवून तपासणी करण्यात आली। बसच्या डिक्कीत प्रवाशांच्या बॅगेच्या शेजारी ठेवलेला राजश्री, रजनीगंधा, RMD पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 8,18,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला। या प्रकरणी बस चालक सचिन बाडोले, कंडक्टर प्रदीप सूर्यवंशी व बिरजूदास बैरागे यांना अटक करण्यात आली असून संबंधितांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यासोबतच सुमारे 1.5 कोटींची व्होल्वो लक्झरी देखील जप्त करण्यात आली आहे।